नमस्कार मित्रांनो, क्लाउडटेल रिसॉर्ट हे मुन्नार मार्केटपासून 14 किलोमीटरवर स्थित आहे। आज आपला मुन्नारमधील पहिला दिवस असून रिसॉर्टपासून 34 किलोमीटरवर स्थित असलेले केरळा फार्म स्पायसेस अँड आयुर्वेदिक प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी भेट देणार आहोत। दुपारचा लंच घेतल्यानंतर आपण मुन्नार येथील मार्केट आणि येथील गव्हर्नमेंट बॉटॅनिकल गार्डन आपण एक्सप्लोअर करणार आहोत। तसेच मुन्नार येथील व्ह्यू पॉइंट आणि सनसेट देखील आपण एक्सप्लोअर करणार आहोत। सकाळचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही मुन्नार येथील स्वर्गमयी प्रवासास सज्ज झालो होतो। या व्हिडिओमध्ये आपण मुन्नारची माहिती आणि इतिहास बघणार आहोत, त्याचबरोबर येथील निसर्ग एक्सप्लोअर करणार आहोत। आमच्या आनंदी आणि सुंदर अशा प्रवासास सुरुवात झाली होती। थंड हवेमुळे सर्वजण प्रसन्न आणि उल्हासित होते। मित्रांनो, मुन्नार हा एक मल्याळी शब्द आहे। मुन्नार म्हणजे 3 नद्यांचा संगम। या ठिकाणी मधुर पुजर, नल्लाखन्नी आणि कुंडली नदी या 3 नद्यांचा संगम झालेला आहे, त्यामुळे या संगमाला मुन्नार असे संबोधले जाते। भारताच्या दक्षिण बाजूकडील पश्चिम किनाऱ्यालगत असलेले केरळ राज्य या ठिकाणी सह्याद्री पर्वतरांगेतील म्हणजेच पश्चिम घाट साखळी पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले मुन्नार हा एक इदुक्की जिल्ह्यातील पर्वत आहे। मुन्नारपासून 127 किलोमीटर अंतरावर कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि एर्नाकुलम रेल्वे स्टेशन स्थित आहे। कोचीवरून मुन्नारला नॅशनल हायवे 49 वरून जाता येते। तसेच तामिळनाडूवरून कोइंबतूर येथून देखील मुन्नारला येता येते। आज मुन्नार हे येथील चहाच्या लागवडीमुळे येथील पर्वतरांगा गर्द अशा हिरव्यागार रंगाने वेढल्या गेलेल्या आहेत आणि हाच सदाबहार, विलक्षण आणि अलौकिक असा निसर्ग पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक या ठिकाणी येत असतात। मुन्नार येथील चहाच्या लागवडीतून 21 मिलियन केजी चहाचे उत्पादन घेतले जाते। मित्रांनो, चहाची लागवड कधी आणि केव्हापासून या ठिकाणी सुरू झाली याचा इतिहास आपण जाणून घेऊयात। सन 1870 साली त्रावणकोर साम्राज्याचे ब्रिटिश रेसिडेंट जॉन डेनियल मुन्नारो यांचे या ठिकाणी येणे जाणे चालू झाले होते। त्यांचे मुख्यत्वे काम त्रावणकोर मद्रास सीमावाद संपुष्टात यावा यासाठी प्रयत्नशील होते। मुन्नार हा त्रावणकोर साम्राज्याचा भाग होता, तरी देखील पुंजावर शाही परिवाराची ही जन्मभूमी होती आणि येथील जमिनीवर जमीनदार म्हणून पुंजावर शाही परिवाराचा हक्क व अधिकार होता। जॉन डेनियल मुन्नारो यांना वृक्षारोपणाची आवड होती। कानन देवन पर्वत हे वृक्षारोपणासाठी योग्य असल्याचे लक्षात आल्यानंतर जॉन यांनी पुंजावर राजघराण्याची परवानगी घेऊन या ठिकाणी वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली। सन 1877 मध्ये 1,36,600 एकर जमीन जॉन डेनियल यांनी पुंजावर राजघराण्याकडून वार्षिक भाडेपट्ट्याने घेतली। सन 1879 मध्ये नॉर्थ त्रावणकर लँड प्लांटिंग अँड ॲग्रिकल्चरल सोसायटी स्थापन केली। त्यावेळी या ठिकाणी कॉफी, इलायची, सिनकोना, सिसल इत्यादीची शेती केली जायची। सन 1880 नंतर चहा लागवडीचे श्रेय युरोपीय A.H. शार्प यांना जाते। शार्प यांनी 50 एकर जागेवर चहाची लागवड केली। पुढे हा भाग सेवन मलई इस्टेट म्हणून ओळखला जाऊ लागला। सन 1895 मध्ये जेम्स फिनले अँड कंपनी लिमिटेड यांनी 33 स्वतंत्र जागा घेऊन या ठिकाणी चहाची लागवड सुरुवात केली। सन 1897 मध्ये या मालमत्तांवर कानन देवन हिल्स प्रोड्यूस कंपनी सुरू झाली होती। पुढे सन 1924 मध्ये एका विनाशकारी पावसामुळे येथील चहाची शेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आली होती, परंतु काही महिन्यातच चहाच्या लागवडीसाठी स्थिती सामान्य झाली होती।
सन 1964 टाटाने फिनलेबरोबर भागीदारीत चहाची लागवड सुरू केली. सन 1983 टाटा टी लिमिटेड कंपनी स्थापन झाली. सन 2005 कंपनीचे नाव बदलून कानन देवन हिल्स प्रोड्यूस कंपनी प्रा लिमिटेड स्थापन झाली. या कंपनीमध्ये टाटा कंपनीची हिस्सेदारी आहे. 19व्या शतकात चहा लागवडीसाठी उपयुक्त जमिनीचा शोध या ठिकाणी लागला, तर 20व्या शतकात या ठिकाणी पर्यटन क्षेत्राचा शोध लागला. समुद्र तळापासून 1600 मीटर उंच ठिकाणी असलेल्या मुन्नार या ठिकाणी पर्यटकांचे आकर्षण वाढू लागले. आज मितीस पर्यटकांच्या स्वागतासाठी या ठिकाणी खूप सारे रिसॉर्ट्स, हॉटेल, रेस्टॉरंट तयार असतात. मुन्नार येथील पर्वतांवर सदाबहार, गर्द अशा हिरव्यागार चहाच्या मळ्यांचे पसरलेले साम्राज्य पाहून डोळ्याचे पारणे फिटते. या ठिकाणचे गोलाकार पर्वत, वळणदार घाट रस्ते आणि सुंदर असे घाटमाते, येथील खूप साऱ्या नद्या, पाण्याचे झरे, हे सर्व पाहून आपले नेत्र तृप्तीचा आनंद घेतात. आपल्या मस्तिष्कातील नसा शीतलतेचा अनुभव घेतात आणि आपल्याला स्वर्ग अनुभव होऊ लागतो. एखाद्या योगीला साधना तपश्चर्या करून अनंत युगानंतर भगवंताचे दर्शन होते, तसेच इथे या निसर्गात आल्यावर पर्यटकांना भगवंताचे दर्शन आपसूक होते. केरळ ही देवभूमी असल्याचे सांगितले जाते. याची सत्यता या ठिकाणी आल्यावर आपल्याला मनोमन पटून जाते. हेच कारण पर्यटकांना वारंवार या ठिकाणी येण्यासाठी आकर्षित करत असते. हायडेल पार्क आहे, मुन्नार मधला हायडेल पार्क. समोरचा असा सुंदर डोंगर चहाच्या मळ्यांनी भरगच्च असा हिरवागार, शालू पांघरलाय जणू की काय असं दिसत आहे. आणि त्यात छोटे खाणे दिसणारे रेस्टॉरंट्स, सुंदर असे मुन्नार हे खास करून चहाच्या मळ्यांसाठी ओळखले जाते. भैरवी तुला
मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून जरूर सांगा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून. पुढील व्हिडिओ लवकरच येत आहे.